हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजपासून अधिक मास चालू होत आहे, तर अधिक मासात आपण एका मंदिरास भेट देण्यासाठी चाललेलो आहे. हे मंदिर आपल्या पनवेलमध्येच आहे. पनवेलमधील विरूपाक्ष मंदिर पाहण्यासाठी आपण जात आहोत. तर आपण जिथे राहतो तिथून आपल्याला या मंदिरात जाण्यासाठी साधारण 5 किलोमीटर एवढा डिस्टन्स आहे. 10 ते 15 मिनटं लागतात. मध्ये 2 सिग्नल आहेत, त्यामुळे तेवढा वेळ लागतो. आणि पनवेल बस स्टॉपपासून साधारण 1 किलोमीटर एवढा अंतर आहे विरूपाक्ष मंदिरात जाण्यासाठी. तर चला निघूया आपण विरूपाक्ष मंदिर पाहण्यासाठी. मंदिरात जाताना आपण इथे मध्ये थांबलेलो आहे. हा पनवेल महानगरपालिकेचा वडाळे तलाव खूप फेमस तलाव आहे. जैनी लोकांसाठी तर हा एक सेल्फी पॉईंटच बनलेला आहे. दिवाळीमध्ये इथे खूप सुंदर सजावट केली जाते, रोषणाई केली जाते आणि स्वर पहाटसारखे प्रोग्राम इथे सेलिब्रेट केले जातात. याच्या ऑपोजिट साईडला, या तलावाच्या ऑपोजिट साईडला तुम्हाला पनवेल कोर्ट पण दिसेल. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. हे आहे पनवेलचं विरूपाक्ष मंदिर. बघू शकता तिथे सुंदर दिसतं. विरूपाक्ष मंदिराच्या बाहेरच्या बाजूला ही तुम्हाला विहीर दिसते, याला कुंपण केलेलं आहे आणि हे सुंदर अशी दीपमाळ आहे. दीपमाळेच्या खाली तुम्हाला लिहिलेलं आहे किती साली स्थापना झाली, जीर्णोद्धार कधी केला, हे सगळं इथे दिलेलं आहे. चला आता आपण इथून आतमध्ये जाऊया. हे मंदिराची फ्रंट साईड आहे. मंदिरातील गर्भगृहात एंटर करतात आपल्याला उजव्या साईडला हनुमानाची ही सुंदर काळ्या कशाला बनवलेली मूर्ती पाहायला भेटते आणि त्याच्याच बाजूला ही नंदींची सुंदर मूर्ती आहे. आणि लेफ्ट साईडला ही आपल्या गणपती बाप्पाची पण खूप सुंदर मूर्ती आहे. ही पण काळ्या पाषाणातच आहे. या मूर्ती बनवण्यासाठी हा जो दगड वापरलेला आहे तो आपल्याला कोल्हापूर ज्योतिबा येथून मागवलेला आहे. आणि हे मेन शिवलिंग आहे. हे शिवलिंग पितळी धातूचं आवरण आहे. त्याच्या बाजूला आपल्याला झोपते आहे. काकांनी आपल्याला आज अधिक मासची पूजा झाली आहे, त्याचा हा प्रसाद दिलेला आहे. मंदिराच्या या बाजूला ही रामाची खूप सुंदर मूर्ती आहे. खूपच सुंदर मूर्ती आहे. आणि त्याच्याच बाजूला हे शिवलिंग आहे. जे मेन शिवलिंग दाखवलं तिथं बायकांना जाण्याचं पाबंदी आहे, त्यामुळे बायकांना दर्शन घेण्यासाठी हे इथे शिवलिंग स्थापित केलेलं आहे. आणि बाजूलाच हा स्वामींचा सुंदर असा फोटो आहे. खूप सुंदर मंदिर आहे. अधिक मासानिमित्त इथं 1 महिना भजनाचे प्रोग्राम होतात.
माळ ओवाळू आरती मदन गोपाळा नाभी कमल जाते ब्रह्मयाचे स्थान हृदये पदक शोभे श्रीवत्सलांछन ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळ ओवाळू आरती मदन गोपाळा मूढ कमल पदा काय नाव बोलला तुम्ही? माझं नाव राजेंद्र वसंत पैठे. हे विरूपाक्ष महादेव मंदिर साधारण 125 वर्षापूर्वीचं आहे. आधी फक्त अर्धच देऊळ होतं, जिथून आतमध्ये प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत तेवढंच देऊळ होतं आणि दरवाजामध्ये पिंपळ होता. तर देवळाच्या समोरचा दारातला पिंपळ कोणी तोडायचा, तर पनवेलचे एक जोशी म्हणून सदृष्ट होते, त्यांनी तो पिंपळाचं झाड तोडलं आणि मग सभामंडपसुद्धा व्यवस्थित मोठा झाला. जुन्या देवळाचा जीर्णोद्धार ट्रस्टची स्थापना 1953 साली झाली आणि 2003 साली बरोबर 50व्या वर्षी देवळाचा जीर्णोद्धार झाला. जीर्णोद्धार करायच्या वेळेला म्हणजे देवळाच्या अकाउंटमध्ये 3 रुपयेसुद्धा नव्हते, पण पनवेलच्या सगळ्या भक्तांनी आणि उत्स्फूर्तपणे दान दिलं आणि त्यामुळे 1 वर्षामध्ये साधारण 20-21 लाख रुपये खर्च होऊन हे देऊळ जीर्णोद्धारित झालं 2003 साली. आता दरवर्षी 8 मे 1953 ट्रस्टचा स्थापना दिन आहे, त्याच दिवशी देवळाचा जीर्णोद्धार पूर्ण झाला, बरोबर 50व्या वर्ष. मग आम्हाला हे माहिती नव्हतं, आम्हाला लोकांनी सांगितलं की बरोबर 50 वर्षांनी हे काम होतं. आणि आता 25 वर्ष म्हणजे जीर्णोद्धाराला जवळजवळ 2003 मध्ये 23 वर्ष झाली. तर अथकपणे देवळामध्ये कीर्तन सप्ताह फाल्गुनामध्ये होतो आणि बाकी श्रावण महिन्यातले उत्साहाने साजरे होतात. भक्त मंडळींचा सुद्धा ट्रस्टला आशीर्वाद आहे, ईश्वराचा आशीर्वाद तर आहेच, त्याशिवाय या गोष्टी होत नाहीत. आणि आता ह्या वर्षी अधिक महिना आहे, त्यानिमित्त सकाळी महाविष्णूंची पूजा होणार. विविध 30 जोडप्यांनी नावं दिलेली आहेत, त्यांच्याकडून पूजा होणार 1 महिनाभर. सांगतेच्या दिवशी विष्णुयाग होणार. रोज संध्याकाळी लक्ष्मीस्तोत्र आणि विष्णू सहस्रनामाचं पठण आणि रात्री कीर्तन अशा अधिक महिन्यामध्ये कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. लोक उत्साहाने येतात आणि आमचा उत्साहसुद्धा त्यामुळे वाढवतात की काम करायची सुद्धा स्फूर्ती येते. आणि आमचे सगळे ट्रस्टीसुद्धा हिरिरीने कार्यक्रमामध्ये भाग घेतात. हे मंदिराचं गर्भगृह आहे. याच्याविषयी आपल्याला खूप सुंदर माहिती दिलेली आहे. ते माहिती सांगताना एवढे भावूक झाले, खूपच भावूक झाले, कारण त्यांनी ते क्षण अनुभवलेले आहेत, त्यामुळे तेवढे भावूक झाले. खूप छान माहिती दिली काकांनी. हे हल्ली बांधलेलं आहे. हे बाहेरचं जे सभामंडप आहे ते त्याच्या मागची पण त्यांनी जी कथा आहे ती सांगितली आहे. हाय गाईज, तर कसा वाटला हा आपला छोटासा एक्सप्लोअर? मस्त होता ना, सुंदर आहे. खूप प्राचीन आणि जागृत असं देवस्थान आहे. तर तुम्ही येऊन ह्या क्षेत्राला नक्की विजिट करा. आपल्या पनवेलमध्येच आहे, खूप लांब नाही आहे. या आणि नक्की विजिट करा. खूप सुंदर मंदिर आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. चला, बाय बाय.